बापा हे अशी शिल्लक वायरी केली बापा तुम्ही ना. हेच भेटली होती का तुम्हाला कामाना धंद्याची? एक काम सांगा तिले तर ते जाऊन बसते बा इकडच्या तिकडच्या कोपऱ्यात, पण उठत नाही झाट. अबा मी आले केली होते सडेल वायरी. ते आता पोराचा प्रेम उतू आलत, नदीले पूर आलता ना त्या पोराच्या. मोठ्या ना पिल्लू पिल्लू करत जायना, धाऊ धाऊ जाऊन बसत जायना तटी. आणि मला म्हणून राहिली का मला तर उशिक पसंत नाही ते पोरगी. या तोंड पाहायला की माणसाले हेवते. बापा माय त्यातही काही म्हणणं नाही. यानं केलं तर केलं बापा लगन, पण तिनं मग कामं धंदे करायला पाहिजेत ना. सकाळी 8 वाजता उठते बा, अनलोक चहाचा शिंगल हाती आले पाहिजे, पोहे नाश्ता काही ना काही भेटायला पाहिजे. तर कायचं काय बाबा पसरेला बापा. एवढं वाखोळ कोणी पसरते काय? मला काय होऊन राहिला हा भामटा आहे ना टी उभा त्या पोरगा म्हणणं यायला त्याला याले याचे कान कर. मला काय म्हणतो तू? याच्या ते आले सुनो ना 2-4. मला म्हणते ते अशी करून आणली तशी. मी काहीच नाही केलं, यांनाच केलं त्या पोरानं सडेल तोंड्यानं. यानं या खेबड्याला मोठी पटली होती ते अवदसा. का म्हणता बापा सडेल तोंड्याले? तो का आपला ऐकते? तो तर बापा जोरूचा गुलाम व्हायला. तो तिच्याच म्हटलं ऐकते. तिनं जसं म्हटलं तसंच नाचते तो थय थय. आपल्या म्हटलं का ऐकीन बापा? आपण का जन्म दिला? आताची त्याला प्यारी होऊन राहिली बापा. ह्या सकाळी सकाळी चालू केलं रामान. काय झालं काय नेमकं? काऊन कशी कुदून राहिले तुम्ही घेणार? का आई बाबा काय त्रास दिला का तुम्हाला तिनं? तिच्या नावानं बोट म्हणून राहिले तुम्ही. कधी आणला आद्रा चहाचा शिंगल? कधी पोहे उपमा काही आणला की खा बाई आत्याबाई तुम्ही? करा नाश्ता. कधी म्हटलं असं? कधी माझे कपडे धुतले? बापा आपल्यालाच तर करावं लागते. सून करून काय फायदा बापा? काय फायदा? दिवशी मी बाजारातून 1 डझन केळं आणले. म्हटलं एक संध्याकाळी खाऊ 2 केळं. पण कायचं काय बाबा, त्या बायकोच्या हाती बाजार टेकवला बाबा तिनं. एक फणी केळाची दाबली आणि 1 डझन केळं धानले खाल्ले. तिनं काय लपून ठेवले की खाल्ले काय माहित बिचारीनं. एक केळ नाही दिसलं बापा घरात. भात्याचंही तसंच बापा. पावर भात काढलं छटाकभर दिसलं रे. मुरमुरे आणले तेही खाल्ले. काय कसं काय करा बापा? कधी आणला बापा तुम्ही ना मामाची बाजार? आणि कधी मा हाती टेकवला बापा? आणि कोणती केळं खाल्ली मी ना 2 डझन आणि 1 डझन? आणि कोणतं तुम्ही ना भात का आणलं बापा आणि दिलं मा हाती आणि मी ना लांबवलं? बापा तुम्ही कधी बी बाजार आणला तर हाती जास्त हाती देता. तर बापा कधी डोळा नाही दिसत नाही तुम्ही काय आणता काय नाही तर मी पाहतही नाही बापा. मला तर हात लावाय उजागरी नसते हात लावायची बाजाराले. नाही ते खोटं बोलून राहिले. तुला खरी बोलून राहिली ना. मानवरा कधी खोटं नाही बोला. मी खोटी बोलून राहिली काय? मी बी खरंच बोलून राहिली ना. काय आहे काय? अंगाला येतं का चौथं? आईले बाबाला म्हणता काही डोकसा आहे की तुला काही? कधी गेली मी अंगावर चौथं त्याच्या? आणि कधी काय मी ना बाजार हे केला, कधी मी ना केळं खाल्ली? मार आरोप लावून राहिले. एक केळ नाही खाल्लं मी ना आणि तुम्ही मलाच बोलून राहिले. अरे बापा पा खाल्ल्यावर कशी म्हणते? पाय पाय थंड कर इले, नाहीतर बस वृक्षार बसीन रे बाबू. हे आताच पाळीचा हिसका काळी मोळ कर बाबू, नाहीतर बस काही खरं नाही. आपलाच बापा खोटा शिक्का आहे ना. दुसऱ्याला म्हणून काय फायदा? आपलाच वाया झालाय ना. जाऊ द्या बापा, त्याच्यापेक्षा बोलायला पुरत नाही बापा. आपल्या अंगावर येतात बापा. एखाद्या दिवशी झोडून काढते आपल्याला. काय खरं आहे बापा? घरी नसला की प्लस बापा ताटा खालचं मांजराचं काय करता? बायकोच्या पुढे जायला चालत नाही. त्याचं लुलू लुलू करते. शेपटी झालं ते मागं बायको एवढी बोलली, तोंडावर बोलली, तरी पोराला काय आईच वाटून नाही राहिलं. दलिंदर आली का शिकवाय सांगते. चाल चल अंदर जा, घरात चाल चाल लवकर. चला चला. सळे तोंडी जास्त शिल्लक चालतं का तुम्ही आई बाबा बरोबर? तोंडी येतं का त्याच्या? त्याच्या म्हटलं कोणतं काम ऐकत नाही. जास्त शिल्लक झाली का तू? पुढे पुढे बोलून राहिली का बाबा? तुम्ही बी काही बोलू राहिले का बाबा? तुमचे आई बाबा तर खोटे बोलू राहिले. मावर आरोप लावून राहिले ते. कधी खाल्ली मी ना केळं, कधी खाल्लं भात का, आणि कधी खाल्ली मुरमुरे. काहीच माई बकून राहिले मनात येतील ते. आई बाबाच तर खोटे बोलून राहिले बापा. दादा खोटे बोलून राहिले ना. कधी त्याला माहिती बाजार 1 दिवस बाजार देत नाही. म्हणजे तुमच्या आईच्याच हाती बाजार असते. खोटे बोलून राहिले कधी? हाल लावतं का आई बाबा? खाऊन पिऊन तंत्र तरी म्हणते मी कायच केलं? माय बाबा खोटं बोलून राहिले काय? शिल्लक तोंडे खाऊन पे खाल्लं पेरलं आता नाही म्हणून राहील. बापा मी एक घासही नाही खाल्ला ना बापा. कायचा ना केळाचा ना भातक्याचा ना मुरमुऱ्याचा. तुमची मामा हाती बी नाही लागू देत ना बापा. गुलपाट ठेवते ना अंदर आणि चाबी बाबा तुमच्या माईच्या कंबरली असते. मग मी कशी खाई सांगा ना तुम्ही? ठेवता देते बापा. बाजार दिसू बी देत नाही ना तुमची माय. मोठे म्हणून राहिले मला की तुला खाल्लं शिरण तंग झाली तू. मी काहीच नाही खात बापा. मी काहीच नाही करत ना. जास्त शिल्लक तर तोंड फोडा लागते. ते तोंड फोडाच लागते आता. हो ना. खऱ्याचा कोणी न्याय नाही घेत ना.
खरेले कसं खोटच पाडतात ना सगळेजण. आता मी पडली या घरात एकटी, तुम्ही झाले तिघ जण. आता काय करू मी? मग तू शिल्लक कोण हादरतो, शिल्लक कोण चालतं तू? बोलायचं काय काम नाही तुया? हा, माय आई बाबा माशी बोलून राहिले, तुझ्या मनात येऊन सबऱ्याचं काही काम होतं काय? काही तोंड तुझी जीभ लांबवायची गरज होती काय? तू काम करून राहिली, तुझे काम करायला हवं तू ना. 8 वाजल्याशिवाय उठत नाहीस रईसागे. कधी चहाचा सिंगर कोणाच्या हाती दिला नाही तुला, वरून होऊन राही शिल्लकपणावरून नाही. मी शिल्लक भादरतच नाही कधी. ते बोलून राहिले ना, माबद्दल बोलून राहिले ते केळं खाल्ले, हे खाल्लं, ते खाल्लं, आणि मग मी खाल्लंच नाही तर मी काय बोलू? मी खाल्लं म्हणून मी म्हटलं की मी खाल्लं नाही ते म्हणून मी पुढे आले. नाही का मला काय शौक होता का ते जमाने? आता कशी तुम्ही बी बदलले ना, तुम्ही बी त्याच्या ऐकून बोलून राहिले. आता पहिले सारखे नाही राहिले तुम्ही. हॅलो, ती लय बाजू घेतली मी, लय झाकला तिच्यावर. पण मी आज बहिणा पाहिला ना, तू कशी करतो, कशी येतो चौथं आई बाबाच्या अंगावर. हा, मी पाहिलं ना डोळ्यानं, मला शिकून राहिली होत. हा, शिल्लक वानाची. मी काहीच नसतो करत. जे काय आहे तुमची मायच आहे ते कळेल आई. बरोबर कळेल लावते आणि बाजूने हटते तुमची माय. मग तसं त्याला कसं वाटते की मग यायचं पेटते. बरं यायचं तुटीन तर बरं हा काढून देईन तर बायकोले, असं वाटते त्याला. तुला ते तोंड आवरूनच नाही राहिली. सबर तरी तोंड फोडा लागते. आता बस झालं हिचं, ऐक ना. आणि का बाळल्या झाला मारा तुम्ही मला, मारा. मी तुला झडपेला बसणार ते कमळच मोडतो. विचार नाही करत त्या. जबरशीन जास्त ती मायची तुया. माय बापाच्या पुढे पुढे जबर देते. ऐकून घेत नाही, शिल्लक भादर ते. आता मायवा करू सोडेल तोंडी. मारू नका मला, मी काय केलं? मी काहीच तर नाही केलं. बाबा तुम्ही मला काऊन मारून राहिले? काऊन करून राहिले रे? मारू नका. अरे तुझ्या त्या घरी आवाज आहे बाबा. बायकोने मारणं लावलं वाटतं, बजानं काहीतरी झालं. चाल बरं, पाय बरं. त्याचं नोकरी चालत नाही. माय बापाले शब्दाने बोलायचं नाही, दुखवायचं नाही. हो, माय काही म्हणेन तुले ऐकून घ्यायचं मुकोड्यानं. चबर करते ते. मी नाही बोललं चालते. फक्त त्याने काही बोललं चालते मला. काही बी बोललं चालते. मी काय म्हटलं? काहीच नाही म्हटलं. असं होतून राहिली हो तू. तोंड फोडा लागते त्या मायची त्या. पायरे गरीब पोरीले मारून राहिला. लो मॅरेज केलं बहीण. आता काय म्हणे ना बोले कोणी. यायला लावली दादागिरी गाजवणं. तिची मायबापी तशी जात ना त्याची. मारू नका रे म्हणजे मी काय केलं असं बाबा? एवढं मारून राहिले तुम्ही मला. बरोबर खिडकीतून पाहतो काय करून राहिला, मारून राहिला का. चाल बरं पावते बरं मला खिडकीतून. मायव अजिबात बन. आवाज नाही निघला पाहिजे तोंडातून. बरोबर आवाज निघाला पाहिजे, सांगून राहिलो. बिलकुल बंद म्हणजे बंद. मामाईच्या पुढे बोलते. मामाईले उतरून बोलते ते. मामाईले मी नाही बोलले ना बाबा काहीच. तुमच्या मायले काहीच नाही बोलले ना मी. बोलली तू? नाही बोलली? अरे मा कानानं ऐकलं ना मी. बोलली नाही म्हणतो. चरक कशी करता तू? सोपी नको समजू आपल्याला. ते नाटक बांध बिलकुल. आता अजिबात बोलायचं. आवाज निघला नाही पाहिजे तोंडातून बाई. बोल हो की चू नाही करायचं. जे म्हणतील ते करायचं. उरालो पकडायला झपकी बंद नाही अजून. सकाळी दादागिरी टाकते बाई. बाहेरे गरीबाई लेकरू फसवलं रे. फसलं लेखाचं. कसं आहे घर आहे बोगस लेखाचे बोगस. नाही हो ना. आता एक शब्द नाही निघणार बाप्पा तोंडातून. काहीच नाही म्हणणार मी तुमच्या मायले. मारू नका. मारू नका रे. समजली काय तू? सडे दोन्ही मामाच्या पुढे भादर तिथे. बापाले उतरून बोलते. सांगून राहिलो शिल्लकपणा जर गोष्टींचा कंबळच मोडले ही राहणार नाही. हे पोरगी फसली. बोलो मॅरेज केलं ना. त्या पहिले किती गोड बोलीच्या सोबत बरोबर फसवलेल्या कारण लग्न केलं ना. आता दादागिरी करून राहिला. मारझोड करते. मारझोड आला का तोंड झाले. बस झाले ना लोकांच्या घराचे तमाशे पाहिनं. बबन का काही नाही. काही नाही. काय आहे तुला घरामध्ये? काय पाहून राहिला खिडकी तू? काय दिसून काय राहिलं तुला? माझ्याजवळ
हा? अरे म्हणजे आमच्या घरचं हा गोड लागून राहिला का तुला जास्त? हा कानाला ऐकू चांगलं नाही राहिला का ते? अरे हरामखोरा आठ्याला थोडं हलेले हले तू तर म्हणते नाही काका तसं काही चेतेले आवाज द्यायला आल तुम्ही चेतेले आवाज द्यायला आलता मग तू दरवाजे नावातून खिडकीत काय करून राहिला तू? काय करून काय राहिला तू? त्या घरी होत नाही का? त्या घरी नाही होत? हा आपलं पाहिलं पहिले दुसऱ्याचा काल दाखू दाखू पाहून राहिला तू. काही नाही बघा का काही 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 करून आवाज आता देऊन राहिला. हा मग निवडून हा थोडं आले आले का चालेल थोडं आले गावातले येतात मोठे तिचं तिचं काय काही नाही काय दिसते येईल का बाबांचं घर दिसते काय उठत म्हणल्या सुट चल शेतल सांगायला अजून बजाड सहायचे पाहून घेऊ त्या 8 माशी जेव्हा होईल त्या होईल आमच्या पुढे पुढे सबर सबर कर देते चाल दर्शन का दर्शन का माईच्या बाबाच्या पुढे दर्शन माईचे कपडे धुशीन की नाही हा सांग लवकर पटकन सांग लवकर खाय प्यायला व्यवस्थित करशील की नाही सकाळी नाश्ता करशील की नाही चहा देशील की नाही हाती सांग लवकर सांग बाबा हाती देत जाईन मला फक्त मारू नका तुम्ही मारू नका मला आता आला बा पोरगा जोसा म्हणजे आज केली सरकी आहे ना जास्त वय वय करेन ते असं आता इले फक्त वावरात न्या लागते आपल्याला चांगलं कर्र निघून घ्या लागते जणून. थांबा ना तुम्ही तिला घरी ठेवतो का मी कर लांबतो वावरात आणि तुम्ही 5 फक्त आता नाही तिला वावरात न्यास लागते बाबा आई नंतर बाबू बाबा टेन्शन ना घेऊ हा कोणतेही काम सांगत जा तुम्ही तिले आता ते कोणाच कामाला नाही म्हणणार नाही काही करून घ्यायची जळून आता बाबू हा आपल्या वावरात बी तण व्हायला ना आता तिला की नाही उद्यापासून मी वावरातच लांबवतो ना सरकी होईन ते वावरातच जाऊ दे टेन्शन नको घेऊ तू बी हा नाही वावरात मी बी येतो नाही बाबू तू नको तू खाल येत तू घरीच राह आम्ही तिला घेऊन जातो त्या बायकोले अरे बाबू तू काही येऊ नका बापा उन्हा गिना काय गिया पडशील बापन फालतू ऊन गिन लागलं तर काय करा तिलाच नेतो आम्ही तू घरीच राह बरं घेऊन जा मग तिला हो हो गडे हो तो चैत्याचा काही बदमाश आहे रे बापा साल्यान लो मॅरेज केलं त्या पोरेला किती त्रास देते त्याच्या मायबाप बी त्रास देतात बापा त्या बायकोले लय बेकार हालात रे बा त्या पोरीचे लय बेकार हालात लो मॅरेज आहे भोते लो मॅरेज मध्ये तसं तर होणारच आहे लो मॅरेज मध्ये कोण असते कोणाचं हो त्यासाठी लोक 4 चव घेऊन संबंध कोण जोडतात लो मॅरेजच्या मागे कोण नाही त्याच्यासाठीच असं काही मारझोड झाली तर 4 लोक समजून सांगणारे असतात त्याच्यात कोण आहे रे बापा अटे तर पुरीचे मायबाप उभे करणार नाही हा इकडे कसं तिची मजबुरी आहे रायनं काय दिले ते काही म्हणू शकत नाही बोलू शकत नाही त्याचा फायदा उचलतात हे पोरं आता त्याच्यानं तोच फायदा उचललाय त्याच्या मायबापाने तोच फायदा उचलला त्या पोरीचा का मी ना माझे आता काय सांगा तुला डोळ्यानं पाहिलेलं का मला लोळू आला रे बाबा हा किती बदमाश आहे का त्या मारून आणता त्या बाईले तिची काहीच चुकी नाही रे हा बबण्याची बायको बदमाश आहे मी चेत्याचे मायबाप बदमाश आहेत काय सांगा तुले काले गेलता तडसा हा काले गेलता तू अरे बा मी चेत्याला आवाज द्यायला गेलतो म्हटलं चाल गड्या बसू बाई पण मला हेच रामायण माहीत दिसलं तडसा भांडणं गेलो बाप्पा त्या खिडकीत पाहिलं तर मारून राहिलता बा त्या बाईले त्या बायकोले चांगला हाणत होता तो वाजली काय ढमुक काय शियाई गंध्या पुऱ्या गड्या कसं आहे ते तर होणारच आहे लो मॅरेज म्हटलं की त्याच्यात कोणी काय आवरायले नाही काहीच नाही त्याच्या मायबाप बैकून देतात त्या बैकते झोडते दुसरं काय अरे त्या पोरीला मोठी खरोच शांतारा मोन घरी वापस नेऊन दिल्या डबल लग्न केलं गेली मोठी तावा त्याच्या माग त्या पोरीचं चुकलं पण आता कसं पण हा लय बदमाश आहे सहायचाच येते खूपच बदमाश आहे लेखाचा लय बदमाश नाही तो विषय बंद कर बोलतो सांगूच नको त्या गावाला माहिती आहे हो कसं आहे काम तिथं बबने बायको बदमाश आहे जाऊ द्या कुठे विचार करता दादा बरं विषय बंद अजिबात बापा आता हा आहेच का शांत होती तोंड घाल्या लवकर चला वाटून निष्ठा लवकर अरे काय बाबा नाश्ता सुनील चालवलो बाबा वावरामध्ये शांताराम आता काय घरीच काय आता घरी कोणी नसते हा आम्ही दोघे जण घरी नाही ते एकटी बोर होते मग म्हटलं चाल बापा वावरामध्ये शांताराम भाऊ हे कसं आहे आता घरी राहिल्यापेक्षा कसं वावरात जरासं काम केल्यानं पाय मग काय होतात तेवढंच चांगलं राहते शरीर वायलेले वावरात पोऱ्या कुठे पोऱ्यात नाही सोबत विचारला घेण्याला का रे बाबन पोरगाने दिसून आला गड्या चेतन मा पोरगा काय तो कालीले जायला पेपर आणायचे पेपर अरे हे तू सुनबी तर कॉलेजलेच होती ना रे बाबा हा हुशार होती म्हणता ते पोरगी हिचे नाहीत का पेपर मग
आता हे तर बाराचं कशा करता रे काय घेणार काय घेणार विचारायचं बापा आता काय शिकून बी लग्न झालं आता काय कलेक्टर होईन का ते आता बरं नाही का आपलं शेती नाही चेतेच्याच वर्गात होती नी पोरगी शिकून राहिली ना. आता चेते पेपरात म्हटलं बाया पोरीची असती म्हणून विचारलं बा मी. आता पोरी जात शिकली का नाही शिकली का काय फरक पडता झालं लग्न आता कायच करावं लागते. चला मग आता झालं का तुमचं विचारपूस आम्हाला कसं उशीर होऊन राहिला बाया बियात निंदाले कसं ते येऊन पोचले असतील वावरात लवकर जा ना आम्हाला. हा शांताराम भाऊ झाला असेल तर येतो बा मी. हा ये बापा ये. शांताराम भाऊ या बाईचे बेकार हालात काय सांगावं तुम्हाला. आता बोलली का ती पोरगी बोलली काय खालचा होट वर नाही करत शब्द नाही काढत तोंडात एवढी धाकात ठेला येईन मारतात हो दिले झोडतात राजा लय कष्ट लावले तिचे जोडून करणं या पोरी जोडून. हे बबन भाऊजी सून आहे की नाही हिच्या खाल्ला का सांगी नाही लागत एवढं धुपूट पाडतात हे. कपडे नसतील झाले तरी मोठा गराडा आणून ठेवतात कपडेचा उराळा टाकतात तिच्यात 2-2, 3-3 टाईप स्वयंपाक करायला लावतात बेकारात हे दोघे नवरा बायको. हालाय त्या बाईचे या पोरी खूप हालात तुम्हाला सांगतो. पण कोणाला सांगेल लव्ह मॅरेज केलं ना हातानं अगोपणा गेला ना बापा घरी जाऊ शकत ना कोणाला 4 चौघाला सांगू शकत. धाकली मूठ सव्वा लाखाची आपला शानपणा आपण करायला पाहिलं केवढंसं तोंड होईल होतं त्या पोरीचं पाहिलं शांताराम भाऊ. नाही मदत कोण नाही करत माणूस त्या पोरीनं म्हणा आपल्याला त्रास आहे मला त्रास आहे हे करू असं करा तसं करा घरात जाऊन हंता बाबने आपण काही कमी नाही. त्या पोरगी सांगून नाही राहील ना आपली तिच्या तोंडानं आपण काय आपल्या तोंडा बापा गमतो मग. अरे शांताराम भाऊ ते पोरगी काय कोणाला काय सांगेन हो धाकात आहे ना या बबन भाऊच्या आणि त्याच्या बायकोच्या. तीच पाहिजे त्या पोरी सासू कशी आहे तर बघस आणि त्या पोरीलाच वाटते आपण कोणाला सांगा त्यानं जा सांगून येईल सासूरे सासऱ्याले असं. आता एखाद्याला सांगा दे ना म्हणा असं असं मला तर असं त्यानं जाऊन सांगितलं सासूले सासऱ्याले मग का लहान पाहतो देईन का इले असं या याला याच्यासाठी ते भीते पोरगी नाही ते काय सांगल्याशिवाय राहतं का. पण ते कसं हे आहे ना तिच्या पुढे संकट आहे ना धर्म संकट आहे पुढे आपल्याला जर त्रास होऊन राहिला तर त्याच्या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे ना. ते पोरगी आळा नाही आहे का शिकेल आहे ना 14वी होती म्हणतात ना ते एवढी हेंबाळी आहे का तिला शिकलं म्हणजे झालंच काय राजा. शिकेल पोरी जर अशा दबल्या तर मग वळाल्या पोरीचं काय काय आहे फायदा आणि बबल्या बायकोला भ्या लागते का. हे पोरगी माझ्यासारख्याला सांगत नाही घरात जाऊन हाणतो दोघं नवरा बायको तर पोरे पाहतो येते. शांताराम भाऊ तोच अर्पसपणा पाहणं वायरीले म्हणजे सुनीले वावरात निंद्याले घेऊन जाऊन राहिला तिले गंज उचलेला धुपूट पाळीन तिचं काम करून पोरगा घरी पत्ता घेते घरी संड खाते संड पसरते त्याच्या त्या बाबा शांताराम भाऊ त्या पोऱ्याचे पेपर नाही गावात नुसतं वटे राखते तो पोऱ्या गप्पा गोष्टीन बस दिवसभर टाइमपास झाला की टीव्हीचे बटणं दाबणं झपणं मोबाईल पाहणं बस याच्यात तर काहीच नाही करत. मायबापाचा लाड काय नाही कोणता त्या पोऱ्याच्या बद्दल तुम्हाला सारं माहिती व्हाया झाली केस आहे म्हणून काय ते पेपर आता मायबापाचं लाडकं बांधर आहे ते तिथं तास समजलं होतं म्हणलं बोल्यावरूनच बाई भादरली तास बबने बायको आपण काय बोलणार ना भाऊ. कारण शांताराम त्या पोरीचं काय ना काय करावं लागते पण लय वाईट दिवस काढून राहिली ते तिनं सांगायला पाहिजे ना आपल्याला तिने सांगितलं तर आपण काही करतो आपण तो कोणासाठी धावून जाणार. चला मित्र होईल आपण उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा.